या तालुक्यातील सर्व पदाधिकारी, विविध पक्षाचे नेते, खरं तर कार्यकर्त्याचा संयम आम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतोय. येऊन इतक्या वेळापासून तुम्ही बसलेले आहात आणि संयम कधी ढळू दिला नाही. नाही तर आमच्याकडे असं नाही होत, अर्धे तर थांबवावं लागतात. अरे जाऊ नका रे बाबा बसावून. आणि तिकडे आता जर समाजाच्या कार्यक्रमाला जायचं, तिथंही 11 वाजेपासून लोक थांबलेले आहेत आणि आता 3 वाजायला लागलेले आहेत. परंतु या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळा आनंद जो मला वाटला की पक्षाचे मतं काय असतील माहीत नाही, परंतु कार्यकर्त्याचं मत एक आहे की या गावाचा, या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. ही पॉझिटिव्ह लाईन ज्यांनी घेतली ना, त्याला कधी काही कमी पडत नाही. नसता मागण्या मागायच्या वेगळ्या, काम करायचं वेगळं. सगळ्याची एक कॉमन मागणी होती की आम्हाला या तालुक्याचा विकास करायचा. रामभाऊ, तुम्ही थोड्या मतांनी गेले, थोड्या मताने नाही, माणूस एक मताने जरी गेला तर गेला. चिंता करू नका, पुन्हा तयारीला लागा. मी तर मागं पहिल्यांदा सभागृहात तुमच्या विरोधीवाला जो आला तर त्या दरवेळेला म्हणायचं राजीनामा देतो, राजीनामा देतो. मला कधी देतो काही कळतच नाही. काही लोकांना जे माहीत नसतं ना, आम्हाला तो अनुभव होतो ना, आम्ही गेलेलो आहोत. नवीन आलेला माणूस लय फटफट करत असतो. तुम्ही गावातला सरपंच पहा, एकदा सरपंच झाला का तो म्हणतो गावचा मुख्यमंत्री मीच आहे. आणि मग त्या भावनेतून मग तो वागायला लागला ना, तर काही दिवसच चालतो, नंतर तो घरी आपणच पाठवतो. म्हणून या या क्षेत्रामध्ये जेव्हा पाय टाकला त्या टायमाला त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. मी त्यांच्यावर टीका करणार नाही, कारण की त्यांच्या स्वभावात ते नाहीच आहे. काही लोकांना जो आविर्भाव असतो की मी म्हणजे सर्व काही आहे, मी म्हणजे सर्व काही नसते, जनता म्हणून आपण आहोत, आपल्याला खुर्च्या मिळाल्या त्या त्यांच्यामुळे मिळाल्या, हे कधी विसरता कामा नये. तोच माणूस मोठा होऊ शकतो. मी तर अनेक वेळेला सांगतो, बाबा आमच्या राजकारणामध्ये कोणी नव्हतं ना, आमचा बाप होता ना, भाऊ होता ना, चुलता होता ना, दादा होता ना, परदादा होता. एक जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे आज आम्ही इतके 42 वर्ष राजकारणामध्ये टिकून आहोत. मी 10 वर्ष नगरसेवक आणि 20 वर्ष आमदार आहे. भरत शेठ सुद्धा तीच आमची गत आहे, तेही 4 वेळा आमदार आहेत, ते जिल्हा परिषद त्यांनी काढलेली आहे. परंतु आम्ही वावरताना, सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये वावरताना त्यांची भावना काय, त्यांचा काय दुःख आहे, काय सुख आहे, त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला कळतं. म्हणून मी दरवेळेला ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी कार्यकर्त्याला आवर्जून भेटतो, ते यासाठी की त्यांनी त्यांच्या असलेल्या व्यथा जेव्हा सांगतो त्या टायमाला आपल्याला खरी परिस्थिती कळते. आमचा स्वभाव तर असा आहे, रामभाऊ कमी आवाजात बोललं तरी बातमी होते, मोठ्या आवाजात बोललं तरी बातमी होते. आणि आमच्या दोघांची बातमी झाली नाही तर ते चॅनलवाल्याला कळत, करमत नाही. परंतु एक लक्षात घ्या, आपण एक दृष्टिकोन ठेवला पाहिजे प्रत्येकासाठी. मी या ठिकाणी आता काही आमचे कार्यकर्ते आले तरी सांगितले की हॉस्टेलचं काय, हॉस्टेल नाहीये हेच मला खऱ्या अर्थानं दुःखदायक आहे. मी महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना सांगितलेलं आहे, तुम्ही रस्त्यासाठी पैसे एखाद्या वेळेला मागू नका, नाल्यासाठी पैसे मागू नका. 2 वर्षामध्ये रस्ता खराब होऊन जातो. अरे रस्ता बनवणाऱ्याचं नाव कधी राहत नाही, परंतु असं काहीतरी हॉस्टेल बनवा, 50 वर्ष तुमचं नाव लोक घेतील ना. आणि म्हणून त्याच्यासाठी मी दरवेळेला त्यांना आग्रह करत असतो, 100 विद्यार्थ्याचं का, 200चं का नको, 500चं का नको, रामभाऊ तुम्ही पुढाकार घ्या. मी मुलींच्या हॉस्टेलसाठी 10 कोटी आणि मुलांच्या हॉस्टेलसाठी 10 कोटी देतो. संजय शिरसाट बोलल तसाच करतो. आपण किसको. अहो मी आता मागे त्या माटेगावला गेलो, अण्णाभाऊ साठेचं गाव आहे. काय अवस्था आहे हो तिथं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, ते घर जाऊन मी पाहिलं. आजही त्या घराला जायला रस्ता नाही हो. ज्या माणसाने पूर्ण हयात आपल्या या महाराष्ट्रासाठी घालवली, सगळीकडे फिरले,
समाजासाठी फिरले, इतरांसाठी फिरले, सर्वांबरोबर राहिले. महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीमध्ये सुद्धा त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांचं घर जाऊन पाहिलं, आजही 7 पिढ्याचं जे काही दारिद्र्य असेल तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. तिथं तीच गोधडी आजही आहे. त्या अण्णाभाऊचं स्मारक व्हावं म्हणून आम्ही जागा ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, तर काही लोकांनी विरोध केला. आम्ही दुसरी जागा पाहिली, आता मोठी जागा पाहिली. त्या ठिकाणी जागा पाहिली तर तिथलचे काही लोक पुन्हा कोर्टात गेले. आनंदाची गोष्ट सांगतो की आपण ज्याला हात लावतो ना त्याचं सोनं होतं म्हणतात ना, त्याच पद्धतीने जे कोर्टात गेले होते, आता 30 तारखेला निकाल लागला, ते लोक हारले ना आपण जिंकलो. आता या महिनाभरामध्ये तिथं आपण आता भूमिपूजन करणार आहेत. अण्णाभाऊ साठेंचा इतका भव्य स्मारक त्या ठिकाणी करणार आहोत. त्याला आम्ही 25 कोटी रुपये दिलेत. 25 कोटी रुपये. चांगले कामं करायला आमच्या मधला कोणताही कार्यकर्ता मागे राहणार नाही. आमचं कामच एक आहे की काम करणं. आज या ठिकाणी मेळावा आहे. ज्या समाजाचा मेळावा आहे त्या समाजाचे 1-2 घरही माझ्या मतदारसंघात नसतील. मी का आलो? यासाठी आलो की आपल्याला हे जे काही वंचित घटक आहेत ना, खऱ्या अर्थानं यांच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. यांना आपल्याला एकत्रित करून खऱ्या अर्थानं या मेन प्रवाहात आणलं पाहिजे. यासाठी ही धडपड आहे. काही लोक तर फक्त मतासाठी काय करायचं याचा विचार करतात. कुणाचं किती मतदान आहे, मग कोणी सोम्या गोम्या जरी असला, त्याचा समाज जर थोडासा पुढं मागं जर असला ना, कधी त्याच्या पाठीवर हात ठेवतात आणि ज्याचा समाज छोटा त्याला लात मारतात. अशी परिस्थिती आपण पाहतोय. पण सगळ्याला बरोबर घेतलं तर काय चमत्कार घडू शकतो हे फक्त आता आपण त्यांना दाखवून देऊ. रामभाऊ या ठिकाणी कधी आम्हाला बोलवा. आम्हाला दरवेळेला कोणत्याही सार्वजनिक कामामध्ये काम करायला इंटरेस्ट आहेत. भरत शेठ तर तुम्हाला आणखीन जवळ आहेत. मी जरी नाही आलो तर भरत शेठ माझ्यातर्फे येत जातील. घाट माताच्या खाली तोच आहे. फक्त घाट माता चढला की शांततेने ये. आता याची बातमी नका करू ना, तर असे म्हणले शिरसाट काय मावा तुमचं तो काही भरोसा नाही. आता हे आम्ही मजाक मध्ये म्हणलो तर की झालं. भरत शेठला संजय शिरसाटने दिला इशारा. काही करतात लोक हे आजकाल. घरातला व्हिडिओ काढतात. आता घरामध्ये काय सुटबुटावर बसावं. बरं तो माफ करून व्हिडिओ दाखवतात तिकडे बाजूला सुटकेस पडली नोटा भरून. अरे एवढ्या कमी नोटा भरून का माणूस उघडा काढून ठेवतो का? जास्त तर दाखवायचं. माझी पोझिशन खराब करून टाकली लोकांनी. चिंता त्याची नाही. दुश्मन कसे ते लक्षात ठेवलं पाहिजे. कुठपर्यंत पोहोचले ते लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या चांगल्या आपल्याला मिळालेल्या पदाचा कसा त्यांना कुठंतरी डॅश कसा देता येईल याची ती परत पाहणी करतात. असं कधी घडतं का हो? पण ते घडतंय. याच्याकडे लक्ष ठेवा. आपल्याला मोठं होऊ द्यायचं नाही. हे काही लोकांचं असं टार्गेट असतं. या टार्गेटला आपल्याला डॅश द्यायचं आहे. म्हणून मी सामाजिक कल्याण खातं जेव्हा घेतलं, आता मी फक्त सगळ्यांना सांगतो, मी 1200 कोटी रुपये फक्त हे हॉस्टेलसाठी ठेवलेत. 1200 कोटी रुपये. 120 हॉस्टेल बनवायचे आहेत. आत्तापर्यंत माझ्याकडे 48च प्रस्ताव आलेत. जो लवकर प्रस्ताव पाठवेल त्याला पैसे द्यायला एका मिनिटामध्ये. मी ज्या आमदारांनी मला पत्र दिलेत त्यांना रायटिंगमध्ये दिलेत. मी तुमचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. कितीचा असो तो. म्हणून काम करताना चांगलं काम आपण करूया. या भागामध्ये आणखीन मग जे तुम्ही सांगितलंय, महसूल मंत्र्याची आपली बैठक लवकरच, मी आता उद्या कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये सुद्धा आपण त्यांना मी बोलतो एक बैठक लावून घ्यावं. तालुक्याचा एक विकासाचा वेगळा आराखडा आपण तयार करा. राजकारण सोडून द्या. कोण आमदार आहे कोण खासदार आहे, काम करायचं असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याला तो वाव मिळतो. आणि मला वाटतं तुम्हाला लवकरच आणखीन दुसरी संधी सुद्धा येणार आहे याची कल्पना मला आहे. तुम्ही हे समजू नका देवेंद्र फडणवीस तुमच्या जवळचे आहेत, माझे लय जवळचे आहेत. त्या सभागृहामध्ये मी आता 20 वर्ष मलाही झालेत ना. म्हणून आमचे काही नाते संबंध जे आहेत ते तुमच्या कामाला येतील. म्हणून तुम्ही चिंता करू नका आणि एक ॲक्शन प्लॅन बनवा. तालुक्यामध्ये जेव्हा आपण काम करतो, मी माझ्या तालुक्यामध्ये काम करतो, भरत शेठ तर त्यांच्या मतदारसंघात काम करतात. एखाद्या माणसाला निवडून देताना पहिल्यांदा एकदा निवडून दिलं, दुसऱ्यांदा माणूस पुन्हा त्याला सगळं मागचं आराखडा पाहतो. आम्हाला तर 4-4 वेळेला ते थोबाड घेऊन लोक मतदान करतात. चेहरा तोच. आमचे विरोधक म्हणतात नाही पहिल्यांदा ना असाच निवडून आला, दुसऱ्यांदा
नाही नाही थोडंसं काम केलं म्हणून दिसतं. तिसऱ्यांदा आता तर येणारच नाही, आता तर गेलाच समजा. निवडून दिले की नाही लोकांनी, चांगल्या मताने देतात. चौथ्यांदा म्हणे नाही 3-3 टर्म झाले, आता चौथ्यांदा थोडी निवडून येतो. अरे चांगलं काम केलं तर नाही किती वेळा निवडून येऊ शकतो. आपलं तर गणपतराव देशमुखाचं आपल्या समोर उदाहरण आहे. चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी लोक असतात. म्हणून आता या ठिकाणी भरत शेठच्या तर्फे मी बोललेलो आहे. भरत शेठ आता बोलणार नाहीत असं गृहीत धरून तरी एखादा शुभेच्छा देऊनच टाकणं, तर उगं तरी म्हणतील की भरत शेठला बोलू दिलं नाही. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. कधीतरी येऊ, त्या टायमाला चांगल्या निश्चित गप्पा मारू. भरत शेठला विनंती करतो की आपण त्यांना हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.